नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाएक्झाम पॉइंटची एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तेथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओच्या पार्ट 2 ला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये 50 प्रश्न पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण 50 च्या पुढील प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असा आहे, अमॉन्ग द फॉलोइंग हु आर एलिजिबल टू बेनिफिट फ्रॉम मनरेगा, निम्नलिखित में से कौन मनरेगा से लाभ के लिए योग्य है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, किसी भी परिवार के वयस्क सदस्य. ऑप्शन नंबर ए, अडल्ट मेंबर्स ऑफ एनी हाउसहोल्ड. तर मित्रांनो, वयस्क जे सदस्य असतात ते या योजनेला जे एलिजिबल असतात. त्यानंतर आपला 52वा क्वेश्चन असा आहे की अंत्योदय अन्न योजना वॉज लॉन्च्ड इन द इयर. जे अंत्योदय अन्न योजना आहे ती कोणत्या वर्षी लागू करण्यात आली, असं इथं क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी, डिसेंबर 2000 या साली जी आहे ती अंत्योदय अन्न योजना जी आहे ती लागू करण्यात आली किंवा लॉन्च करण्यात आली. त्यानंतर 53वा क्वेश्चन, स्ट्रक्चर अनएम्प्लॉयमेंट अराइसेस ड्यू टू, जे ढांचगत बेरोजगारी किस कारण उत्पन्न होती है? तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, अपर्याप्त उत्पादन क्षमता, याच्यामुळे ही बेरोजगारी वाढते. त्यानंतर आपला 54वा क्वेश्चन, द प्रोजेक्ट संकल्प इज असोसिएटेड विथ द एलिमिनेशंस ऑफ. संकल्प परियोजना किसके उन्मूलन से संबंधित है? कशा संबंधित आहे ही संकल्प जी योजना आहे? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, HIV आणि एड्स या रोगाशी संबंधित आहे. त्यानंतर आपला 55वा क्वेश्चन असा आहे, द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन अ कंट्री इज रिप्रेझेंटेड बाय एड्स. किस देश में जीवन निर्वाह स्तर किससे दर्शाया जाता है? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, प्रति व्यक्ती आय, यानी की पर कपिता इन्कम, PCI याच्यावरून दर्शवता येते. त्यानंतर 56वा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग हैज़ द फाइनल अथॉरिटी इन इंडिया टू अप्रूव 5 ईयर प्लान. निम्नलिखित में से किसके पास 5 वर्षीय योजना की स्वीकृति की अंतिम सत्ता होती है? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर सी, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, राष्ट्रीय विकास परिषद के पास होती है. त्यानंतर आपला 57वा क्वेश्चन, हु इंट्रोड्यूस्ड हाई यील्डिंग वेराइटीज ऑफ सीड इन इंडिया. किसने भारत में बीजों की उच्च पैदावार उपज क्षमता वाली प्रजातियों का आविष्कार किया? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर ए, एन बॉरलॉग ने केलेली आहे. त्यानंतर 58वा क्वेश्चन आपला, द ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया हैज़ कॉन्ट्रीब्यूटेड टू. भारत में हरित क्रांती ने योगदान दिया है. तर कशाचं योगदान दिलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर डी, जसे की मित्रांनो आंतरफसल असमानता में, आंतरवर्गीय असमानता में, आंतरप्रादेशिक असमानता में, या सगळ्यांमध्ये जे आहे ते ग्रीन रिव्होल्यूशनने जे आहे ते योगदान दिलेलं आहे. म्हणून याचं उत्तर जे येणार आहे ते ऑप्शन नंबर डी येणार आहे. त्यानंतर 59वा क्वेश्चन, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट इज पब्लिश्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. जे वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट आहे ते कोणाद्वारे प्रकाशित केले जाते, त्याचा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, ये जे UNCTAD यांच्या मार्फत जे आहे ती रिपोर्ट जे आहे सादर केली जाते. आपला 60वा क्वेश्चन, वेयर इज इंडिया द मॉडर्नाइज्ड करेंसी नोट्स प्रेस सिचुएटेड. भारत की आधुनिक करेंसी नोट मुद्रा प्रेस कहाँ पर स्थित है? तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मैसूर इथे आहे. त्यानंतर आपला 61वा क्वेश्चन, व्हॉट इज रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, इट इज द रेट एट विच RBI बाइज गवर्नमेंट सिक्योरिटीज फ्रॉम बैंक्स. इस दर पर RBI बैंकों से सरकारी प्रभुत्व क्रय करता है, त्याला रेपो रेट असे म्हणतात. त्यानंतर 62वा क्वेश्चन आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड बँकर्स चेक. निम्नलिखित में से किसे बँकर्स चेक कहते हैं? तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी, डिमांड ड्राफ्टला जे आहे ते बँकर्स चेक असे म्हणतात. त्यानंतरचा आपला क्वेश्चन, विच बॉडी इन इंडिया डज द रेगुलेशन ऑफ इंश्योरेंस सेक्टर. भारत में कौन सा निकाय बीमा क्षेत्र पर नियंत्रण करता है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, IRDA, ये जे आहे ते नियंत्रण करते. त्यानंतर 64वा क्वेश्चन, इन आवर कॉन्स्टिट्यूशन द टर्म बजट इज इश्यूड अंडर. हमारे संविधान में बजट पद किसके अंतर्गत आता है? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर डी आहे, कहीं पर प्रयुक्त नहीं हुआ, नो वेअर यूज्ड, हे याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. त्यानंतर 65वा क्वेश्चन, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट फॉर
ईच ईयर एट ग्लोबल लेवल इज पब्लिश्ड बाय, किसके द्वारा वैश्विक स्तर पर मानव विकास रिपोर्ट प्रतिवर्ष प्रकाशित होती है? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट याच्या मार्फत जी आहे ती प्रकाशित केली जाते. त्यानंतर 66वा क्वेश्चन, कॉर्पोरेशन टॅक्स इज इम्पोज्ड बाय, तर याचं आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यानंतर 67वा क्वेश्चन आपला, विच काइंड ऑफ पॉवर अकाउंट्स फॉर द लार्जेस्ट शेअर ऑफ पावर जनरेशन ऑफ इंडिया, तर याचं असं हिंदीमध्ये असा अर्थ होतो की भारत में किस प्रकार की शक्ति का विद्युत शक्ति निर्माण में सर्वाधिक हिस्सा है, तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर सी आहे, थर्मल, तापीय जी आहे त्याच्या याचा हिस्सा सर्वात जास्त आहे विद्युत निर्मितीमध्ये. त्यानंतर 68वा क्वेश्चन, द बॅलन्स ऑफ पेमेंट्स ऑफ अ कंट्री इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ, किसी देश का भुगतान संतुलन एक सुव्यवस्थित रेकॉर्ड है, तर कशाचं रेकॉर्ड आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, दिए गए समय में सामान्यतः एक वर्ष में राष्ट्र के सभी आयात और निर्यात लेन देन का रेकॉर्ड है. त्यानंतर आपला 69वा क्वेश्चन, व्हॉट इज अ ब्ल्यू चिप कंपनी, तर ब्ल्यू चिप कंपनी क्या आहे असा इथं क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर सी, अतिमूल्यवान कंपनी, हाय व्हॅल्युएबल कंपनी, त्याला ब्ल्यू चिप कंपनी असे म्हणतात. त्यानंतर 17वा क्वेश्चन आपला, सर्वप्रथम किसने अंतर्गत द्वैत शासन का प्रारंभ हुआ था, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर डी, इनमें से कोई नहीं, नन ऑफ दिस याचं आन्सर आहे. त्यानंतर 71वा क्वेश्चन, द कैबिनेट मिशन प्लान फॉर इंडिया इन्वेस्टिगेट, भारत के लिए कैबिनेट मिशन योजना ने विचार रखा था, तो किसने विचार रखा था, तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, संघ का, फेडरेशन. त्यानंतर 72वा क्वेश्चन आपला, द आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डील्स विथ, भारत के संविधान का अनुच्छेद 368 संबंधित है, कशा संबंधित आहे हे सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर डी, द पॉवर ऑफ द पार्लियामेंट ऑफ इंडिया टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संसद की संविधान में संशोधन की शक्ति आहे या संबंधित हा आर्टिकल आहे. त्यानंतर 73वा क्वेश्चन, सिंगल सिटीजनशिप इन इंडिया इज द गिफ्ट ऑफ, भारत में एकल नागरिकता किसकी देन है, तर याचा आन्सर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर बी, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन, ब्रिटिश संविधान हे आहे. त्यानंतर 74वा क्वेश्चन, समाजवाद से संदर्भ है, सोशलिज्म रेफर टू, सोशलिज्म समाजवाद के संदर्भ है, क्या संदर्भ है इसके, तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, स्टेट कंट्रोल्ड इकॉनॉमी, राज्य नियंत्रित अर्थव्यवस्था. त्यानंतर 75वा क्वेश्चन, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्क्राइब इंडिया एज, भारत का संविधान भारत को दर्शाता है, क्या दर्शाता है, तर याचं उत्तर जे आहे ते आहे राज्यों का संघ, अ युनियन ऑफ स्टेट ये दर्शवता आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये फक्त 25 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तुम्हाला या पूर्ण क्वेश्चनची PDF जी आहे ती आमच्या टेलिग्राम ग्रुपवर मिळेल, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा मित्रांनो. आणि RBI ऑफिस अटेंड तसे SSC MTS चे जे सर्व काही क्वेश्चन सेट असतील ते आपल्या चॅनलवर रेग्युलरली येत आहेत, फक्त ते बघायला मिस करू नका जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करून तुम्हाला इथे चांगली नोकरी मिळवायची असेल. तर मित्रांनो भेटूया आपल्या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायला मात्र विसरू नका, ऑफकोर्स फ्री लेक्चरसाठी.